पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील स्वप्नशील बँकेट हॉल मागील समृद्धी नगरच्या कॉर्नर समोर भर मुख्य हायवेवर अज्ञात सुमारे 5 युवकांनी दुचाकी स्वारास थांबवून दुचाकीवरील दोघांना जबर मारहाण केली। तसेच त्यांच्या जवळील मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे जबरीने चोरून नेले असल्याची माहिती जखमी युवकांनी उपचारादरम्यान दिली आहे। ही घटना दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली असून आज दिनांक 19 डिसेंबर रोजी दोघे जखमींवर उपचार सुरू आहेत। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जळगाव वरून कसगावच्या दिशेने दोन युवक पाचोरा शहरातून जात असताना पाचोरा शहरातील स्वप्नशिल्प बँकेट हॉल जवळील मुख्य हायवेवरच समृद्धी कॉर्नर समोर त्यांचे मागून एक दुचाकी स्वार आला। त्याने त्यांना थांबविले, अजून काहींना बोलावले व तितक्यातच 3 ते 4 युवक तेथे आले व सुमारे त्या 5 युवकांनी दुचाकी स्वार दोघी युवकांना जबर हाणामारी करायला सुरुवात केली। दोघांना जमिनीवर आडवा पाडत जखमी करून त्यांची दुचाकी फोडत महत्त्वाची कागदपत्रे आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेत तेथून ते पसार झाले अशी माहिती जखमी युवकांनी दिली असून दोघेही युवक हे भडगाव तालुक्यातील कसगाव येथील आहेत। भूषण राजपूत व भीमराव मोरे अशी जखमींची नावे आहेत। दोघेही जखमींवर पाचोरा शहरातील नामांकित डॉक्टर सागरदादा गरुड यांचे विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते। घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।